नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण ट्रान्स्क्रिप्शन युनिटपर्यंतचा पार्ट पूर्ण केला, म्हणजे ज्याच्यामध्ये mRNAचा मॉलिक्यूल आता प्रोटीन सिंथेसिससाठी तयार केलेला आहे. आता आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमधलं पाहायचं आहे. फाइंड आउट व्हॉट इज द अमिनो ॲसिड सिक्वेन्स इनकोडेड बाय बेस सिक्वेन्स UCA, UUU, UCC, GGG, AUG ऑफ ॲन mRNA सेगमेंट. म्हणजे mRNA सेगमेंटवरती आपल्याला ह्या ट्रिपलेट कोडॉनचा सिक्वेन्स दिलेला आहे. मग ते प्रत्येक कोडॉन कुठलं अमिनो ॲसिड इनकोड करत असेल ते आपल्याला बघायचं आहे. आपण हे पुढे शिकणार आहोत. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, आपण हे जे कोडॉन शिकतोय, जेनेटिक कोड शिकतोय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायचे आहेत. जेनेटिक कोड ऑफ DNA हॅज सर्टन फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला 3 मार्कला येऊ शकतो, कारण बरेच कॅरेक्टरिस्टिक इथं त्याचे दिलेले आहेत जेनेटिक कोडचे. आणि प्रत्येक पॉईंट साधारणतः MCQ आन्सर इन 1 सेंटेन्स सारखा असा आहे. त्यामुळे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. बघा, पहिला पॉईंट, जेनेटिक कोड इज ए ट्रिपलेट कोड. हा प्रश्न येऊ शकतो MCQसाठी. सिक्वेन्स ऑफ 3 कॉन्सेक्टिव्ह बेसेस, हा महत्त्वाचा शब्द आहे. कुठलेही mRNAवरचे 3 बेसेस नाही, तर कॉन्सेक्टिव्ह म्हणजे सलग ओळीने असणाऱ्या 3 बेसेस कॉन्स्टिट्यूट कोडॉन. याच्यापासून कोडॉन तयार होतो. विच स्पेसिफाईज 1 पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. आणि तो कोडॉन एक स्पेसिफिक अमिनो ॲसिड स्पेसिफाय करतो, रीड करतो. बेस सिक्वेन्स इन ए कोडॉन इज ऑलवेज इन 5-3- डायरेक्शन. हा पुन्हा MCQ आहे. बेस सिक्वेन्स हा कोडॉनचा mRNAवरती कुठल्या डायरेक्शनमध्ये असतो? 5-3- डायरेक्शन. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. हा पुन्हा एक स्टेटमेंट झालं हे MCQसाठी आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी. लिव्हिंग सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक कोड हा ट्रिपलेट असतो. याचाच अर्थ त्याच्यामध्ये ओळीनं 3 नायट्रोजन बेसेस असतात. दुसरा पॉईंट, जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. जेनेटिक कोड शोज डेफिनेट पोलॅरिटी, दॅट इज डायरेक्शन. इन इट देअरफोर इज ऑलवेज रीड इन. म्हणजे आपल्याला ते वाचताना 5-3- डायरेक्शनमध्येच वाचायचं आहे, नॉट इन 3-5- डायरेक्शन. म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये त्याला काहीतरी मिनिंग आहे, त्याला आपण पोलॅरिटी असं म्हणणार आहे. म्हणजे 5-3- डायरेक्शनमध्येच त्याला अर्थ प्राप्त होतो. अदरवाईज मेसेज विल बी चेंज. आणि नाहीतर त्याचा मेसेज काय होईल? चेंज होईल. एक्झाम्पल 5- AUG 3- म्हणजे 5- कडून आपल्याला 3- कडे जायचं आहे. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे एकमेकाला ओव्हरलॅप करत नाहीत. कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग, दॅट इज ईच सिंगल बेस इज ए पार्ट ऑफ ओनली 1 कोडॉन. प्रत्येक एक जी बेस आहे ते एका कोडॉनचा पार्ट असते. ती पहिल्यामध्ये किंवा पुढच्यामध्ये धरली जात नाही. ॲडजेसंट कोडॉन डू नॉट ओव्हरलॅप. If non-overlapping, then with 6 consecutive bases, only 2 amino acids molecule will be in chain. जर 6 कॉन्सेक्टिव्ह बेसेस असतील ओळीनी, तर फक्त 2च अमिनो ॲसिड काय केली जातील? चेनमध्ये तयार होतील. हॅड इट बीन ओव्हरलॅपिंग टाईप विथ 6 बेसेस, देअर वुड बी 4 अमिनो ॲसिड मॉलिक्यूल इन ए चेन. जर तिथे ओव्हरलॅपिंग असतं तर 6 सिक्वेन्स नायट्रोजन बेसचा असताना 4 अमिनो ॲसिड काय झाली असती? स्पेसिफाय झाली असती. पण एक्सपेरिमेंटली इव्हिडन्स इज इन फेवर ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग. पण ज्यावेळेला एक्सपेरिमेंट केलेलं आहे तेव्हा त्यात असं दिसलं की इथं ओव्हरलॅपिंग होत नाही. म्हणजे त्या कोडॉनचा नायट्रोजन बेस हा त्याच्यासाठी स्वतःसाठी असतो, पहिला, दुसरा, तिसरा. चौथा, जेनेटिक कोड इज कॉमालेस. कॉमालेस म्हणजे आपण ते लिहिताना तिथं मध्ये गॅप देत नाही किंवा कॉमा टाकत नाही. देर इज नो गॅप ऑर पंक्च्युएशन्स. पंक्च्युएशन मार्क म्हणजे त्याला आपण अवतरण चिन्ह म्हणतो. बिटवीन सक्सेसिव्ह ऑर कॉन्सेक्टिव्ह कोडॉन. कॉन्सेक्टिव्ह कोडॉन्समध्ये आपण काय टाकत नाही? कॉमा टाकत नाही. जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी. आता डिजनरेसी याचा अर्थ समजून घ्या. युजली सिंगल अमिनो ॲसिड इज इनकोडेड बाय सिंगल कोडॉन. शक्यतो एक अमिनो ॲसिड एक कोडॉन स्पेसिफाय करतो. हाऊएव्हर सम अमिनो ॲसिड्स आर इनकोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. काही वेळेला काही अमिनो ॲसिड्स ही एकापेक्षा जास्त कोडॉनद्वारे स्पेसिफाय केली जातात. एक्झाम्पल, सिस्टाईन हॅज 2 कोडॉन. सिस्टाईन स्पेसिफाय करण्यासाठी 2 कोडॉन असतात. व्हाईल
आयसोल्युसिन हॅज 3 कोडॉन, म्हणजे 3 कोडॉन आयसोल्युसिनला काय करतात, स्पेसिफाय करतात. दिस इज कॉल्ड डिजनरेसी ऑफ कोड. यालाच म्हणायचं डिजनरेसी ऑफ कोड. डिजनरेसी ऑफ कोड इज एक्सप्लेन्ड बाय होबल हायपोथिसिस. आणि हे एक्सप्लेन कोण करतं, होबल हायपोथिसिस. हिअर द फर्स्ट 2 बेसेस इन डिफरंट कोडॉन्स आर आयडेंटिकल बट द थर्ड वन व्हॅरीज. इथे काय असतं, पहिल्या 2 बेसेस हे आयडेंटिकल असतात, सेम असतात, फक्त तिसरी जी बेस आहे ती वेगळी असते, तिचा विचार केला जात नाही ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करत असताना. पुढचा पॉईंट, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. बाय अँड लार्ज in all organism, living organism, the specific codon specifies same amino acid. जवळजवळ सगळ्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये ठराविक कोडॉन ठराविकच ॲमिनो ॲसिडला स्पेसिफाय करतो. एक्झाम्पल, कोडॉन AUG always specify amino acid methionine in all organism from bacteria up to human. बॅक्टेरियामध्ये सुद्धा AUG नावाचा कोडॉन मिथिओनिनला स्पेसिफाय करतो आणि बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये इन्क्लुडिंग मॅन तोच ॲमिनो ॲसिड AUG द्वारा स्पेसिफाय होतो. जेनेटिक कोड इज नॉन ॲम्ब्युजियस. आता हा MCQसाठी प्रत्येक पॉईंट तुम्ही करायचा आहे, प्रत्येक कॅरेक्टर. Specific amino acid is encoded by particular codon. Alternatively, 2 different amino acids will never be encoded by same codon. म्हणजे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड हा पर्टिक्युलर कोडॉन कोड करतो, पण 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड कधीही एकाच कोडॉनद्वारे स्पेसिफाय केली जात नाही. त्याला म्हणायचं नॉन ॲम्ब्युजियस. हा शब्द लक्षात ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, स्टार करून ठेवा. इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. AUG is always an initiation codon, म्हणजे सुरुवात करणारा. If any and every mRNA AUG codes for amino acid methionine, out of 64 codon, 3 codons, that is UAA, UAG and UGA are termination codon. 64 कोडॉनपैकी हे जे 3 कोडॉन दिले ते टर्मिनेटेड कोडॉन आहेत. त्या ठिकाणी पॉलिपेप्टाइड चेन टर्मिनेट होते, ही प्रोसेस थांबते, स्टॉप होते द प्रोसेस ऑफ इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. सो दे डू नॉट कोड फॉर एनी ॲमिनो ॲसिड. ते कुठल्याही ॲमिनो ॲसिडला कोड करत नाहीत. Universal. Usually in all organisms, the specific codon specifies same amino acid. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ठराविक कोडॉन हा ठराविक ॲमिनो ॲसिडला स्पेसिफाय करतो. कोडॉन अँड अँटीकोडॉन. कोडॉन इज ए पार्ट ऑफ DNA. Example, AUG is codon. It always represented as 5' AUG 3'. Anticodon is a part of tRNA. It is always represented as 3' UAC. म्हणजे AUGला ते कॉम्प्लिमेंटरी असतं. 5' 3' UAC 5'. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा. इट इज पॉसिबल टू प्रिडिक्ट सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन mRNA बाय स्टडिंग द सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड इन पॉलिपेप्टाइड चेन. पॉलिपेप्टाइड चेनमध्ये ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स जर आपल्याला माहीत झाला तर आपण कोडॉनचा सिक्वेन्स काढू शकतो. याच्यानंतरचा एक पॉईंट आहे बघा, म्युटेशन अँड जेनेटिक कोड. म्युटेशन इज ए phenomenon in which sudden change in DNA sequence takes place. It result in change of genotype. आपण हे आधी शिकलोय. Along with recombination, म्हणजे along with recombination, mutation is raw material for evolution. म्हणजे रिकॉम्बिनेशन प्रमाणे म्युटेशन हे सुद्धा इव्होल्युशनचं एक रॉ मटेरियल आहे. ॲज इट आल्सो रिझल्ट इन व्हॅरिएशन, की त्याच्यामुळे व्हॅरिएशन्स होतात. ड्युरिंग म्युटेशन पॉसिबिलिटी ऑफ लॉस म्हणजे कमी होणं, गेन म्हणजे वाढणं, त्याला इन्सर्शन, डुप्लिकेशन ऑफ सेगमेंट ऑफ DNA रिझल्ट इन अल्टरनेशन ऑफ क्रोमोसोम, आणि ज्याच्यामध्ये अल्टरेशन होतं क्रोमोसोममध्ये. म्युटेशन कॅन आल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन सिंगल बेस पेअर ऑफ DNA. एक बेस पेअर जरी चेंज झाली तरी म्युटेशन होतं, आणि हे जे छोटं म्युटेशन होतं त्याला आपण पॉईंट म्युटेशन असं म्हणतो. एक्झाम्पल, सिकल सेल ॲनिमिया. आपण हे शिकलोय. डिलिशन ऑर इन्सर्शन ऑफ द बेस पेअर ऑफ DNA कॉजेस shift mutation or deletion mutation. Insertion or deletion of 1 or 2 bases change in reading frame from the point of insertion or deletion. Insertion or deletion of 3 or multiples of 3 bases. 3 किंवा त्याच्या 3च्या पटीमध्ये
इन्सर्ट ऑर डिलीट म्हणजे कमी करणं किंवा वाढवणं. रिझल्ट इन इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ ॲमिनो ॲसिड एकतर वाढतील किंवा कमी होतील. अँड रीडिंग फ्रेम रिमेन्स अनअल्टर्ड फ्रॉम दॅट पॉईंट ऑनवर्ड. आणि त्याच्यानंतर मात्र जी इन्सर्शन चेन आहे ती तशीच राहील, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. आपण इथे थांबूया, उद्या पुढचा पॉईंट बघू. थँक्यू.